5 नोव्हेंबरची ही घटना आहे। मालाडच्या रिक्षा स्टँडमध्ये काही लोकांना संशयास्पद दृश्य दिसलं आणि ते हे बघतात की एका तरुण मुलाला तिथले ट्रान्सजेंडर जे लोक आहेत, तृतीयपंथी लोक आहेत, ते खूप मारतात आणि त्याला रिक्षामध्ये कोंबून कुठेतरी त्यांना घेऊन जायचं असते। हे दृश्य तिथले लोक पाहतात आणि ते त्यांच्या जवळ जातात, मध्यस्थी करतात आणि त्या मुलाला सोडून टाकतात। मग तो मुलगा आपल्या आईसोबत पोलीस स्टेशनला जातो कंप्लेंट करायला आणि पोलीस तपास करतात आणि 4 लोकांना अटक करतात। ही जी गँग असते ती असते जबरदस्तीने लिंग परिवर्तन करणारी गँग असते। नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते। पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, कारण रडायचं नसते, लढायचं असते। जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। आजची सत्य घटना आहे मुंबईच्या मालाड ईस्ट या ठिकाणची। इथे 19 वर्षाचा तरुण जवळच्याच कॉलेजमधून बीकॉमचं शिक्षण करीत असतो। 1.5 वर्षापूर्वी ह्याची भेट कावेरी उर्फ कार्तिक ह्या तृतीयपंथीशी याची ओळख होते आणि नंतर ह्यांची चांगली मैत्री होते। मग हीच कावेरी त्याला आपल्या आणखी एका मैत्रिणीकडे घेऊन जाते। तिचं नाव नेहा उर्फ नेहा खान असं असते। तर त्याच्या घरी हे भेटतात आणि ते लोक सगळे मिळून ह्याचं ब्रेन वॉश करतात। ते हे म्हणतात की तू आपलं लिंग चेंज कर आणि तू पण आमच्यासारखा तृतीयपंथी हो, असं त्यांचं म्हणणं असते आणि त्याला हे करायचं नसते कारण तो शिकत असतो। जेव्हा त्याने नाही म्हटलं तेव्हा त्याने त्या सगळ्यांनी त्याला खूप मारलं आणि बाजूच्या रूममध्ये लॉक करून ठेवलं त्याला आणि कुत्र्यासोबत त्याचे अश्लील व्हिडिओ घेतले आणि त्याला धमकी दिली की तू जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही हे जे व्हिडिओ आहेत ते लीक करू आणि तुझी सगळीकडे बदनामी करू। असं ते सगळे ट्रान्सजेंडर जे असतात ते याला म्हणतात। हा खूप घाबरून जातो आणि तो घरी गेल्यावरती आपल्या आईला सांगतो। आई पण घाबरून जाते की आपल्या मुलासोबत हे काय होतं आहे असं तिला पण वाटते। पण ते लोक म्हणतात की तू आम्हाला 51,000 रुपये दे, पण त्याच्याकडे पैसे नसतात। मग तो त्याच्या आईला म्हणतो, तर आईला ही भीती असते की आपल्या मुलाची बदनामी होईल म्हणून ती 10,000 रुपये त्या नेहाच्या अकाउंटमध्ये गुगल पेने टाकते। पण ती म्हणते की एवढ्याशाने आमचं काही होणार नाही, आम्हाला वरचे 40,000 पण तू दे। पण तो म्हणतो की मी आता याच्यावर काही पैसे देऊ शकत नाही। मग ते त्याला साडी घालवतात आणि लोकांकडनं भीक मागायला लावतात। ट्रान्सजेंडर जे लोक असतात ते सगळे त्याचा खूप अपमान करतात। तो खूप रडत असतो, त्याला खूप बेदम हे लोक मारहाण पण करतात आणि सगळे मिळून त्याला गुजरातच्या सुरतमध्ये घेऊन जातात, तिथल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि तिथे जबरदस्तीने त्याच्यावरती शस्त्रक्रिया करतात। ती शस्त्रक्रिया असते लिंग बदल करण्याची जी शस्त्रक्रिया असते ती शस्त्रक्रिया ते लोक त्याला करवतात। लिंग बदल शस्त्रक्रिया झाल्यावरती त्याला ते सुरतवरून मालाडला घेऊन येतात आणि नेहा त्याला आपल्याच घरी ठेवते आणि इथे आल्यावरती ती गरम गरम पाणी करून त्याच्या लिंगावरती त्याच्या जखमेवरती सोडते आणि तो खूप वेदनेने रडत असतो। पण ती त्याला घरचे सगळे कामं करायला लावते आणि सारखी त्याला प्रताडित करीत असते। तो खूप रडत असतो आणि त्याच्यासारखी मारहाण पण होत असते।
उपचाराच्या नावाखाली, ट्रीटमेंटच्या नावाखाली डॉक्टरला घरी बोलावण्यात येते. तो डॉक्टर कॅथेड्रल काढतो आणि बँडेजसुद्धा काढून टाकतो. त्याला खूप वेदना होत असते, तो खूप रडत असतो, पण त्याची कोणीच गयावया करीत नाही. नेहाला तो सारखा म्हणतो की मला सोडून दे, मला सोडून दे, मला जाऊ दे माझ्या घरी. पण ती म्हणते की नाही, तुझ्या शस्त्रक्रियेवरती आम्ही 4.5 लाख रुपये खर्च केलेले आहेत. आता ते 4.5 लाख तू आम्हाला परत दे. पण तो म्हणतो की मी 19 वर्षाचा तरुण आहो, माझ्याजवळ इतके पैसे कुठून येणार आहेत, मी हे नाही देऊ शकत. आणि ती म्हणते की जर तू नाही देऊ शकत तर तुला इथेच राहावं लागेल, आमची घरची कामं करावे लागतील आणि इथे जसं आम्ही म्हणू तसंच तुला करावं लागेल. त्याला नजरकैदेत ठेवण्यात येते. एक दिवस तो संधी बघतो आणि तिथून पळून जातो. पळून तो आपल्या आईकडे येतो आणि आईकडे येऊन तो खूप रडतो. त्याला असं वाटते की आता झाले, माझे सगळे दुःख संपले, आता मी आपल्या आईकडे आलेलो आहे, आता मी सुखी झालो. पण रात्रीच्या वेळेस सगळे जे तृतीयपंथी लोक असतात ते सगळे त्याच्या घरी येतात, त्याच्या आईला धमकवतात आणि म्हणतात की तुम्ही जर 4.5 लाख रुपये नाही दिले तर तुमचा मुलगा आम्हाला परत द्या, एक तर पैसे द्या नाही तर मुलगा द्या, असं ते त्या आईला म्हणतात. आणि आई पण खूप घाबरून जाते. मग त्याला असं वाटते की हे सारखेच इथे येणार आणि आईला धमकवत राहणार. त्यामुळे तो सकाळी 5 वाजता 5 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी जायला निघतो. तर तिथे मालाडच्या रेल्वे रिक्षा स्टँडमध्ये हे लोक, तृतीयपंथी लोक त्याला बघत असतात आणि त्याला पकडतात आणि त्याला रिक्षामध्ये कोंबून घेऊन जाणार असतात. तेव्हा लोकांनी मध्यस्थी केली असते आणि लोकांनी त्याला सोडवलं असते. आता त्याची सहनशीलता संपलेली असते. तो खूप रडतो आणि आईला म्हणतो की नाही, आता आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यांची कंप्लेंट करूया. मग ते पोलीस स्टेशनला जातात आणि तिथे कंप्लेंट करतात. पोलिसांनी 4 लोकांना अटक केलेलं आहे आणि ही जी गँग आहे ही बऱ्याच वर्षांपासून सक्रिय आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. हे लोक असे जे तरुण मुलं असतात त्यांना हेरतात आणि त्यांचं लिंग बदल शस्त्रक्रिया करून त्यांना भीक मागायला लावतात आणि नको ते कृत्य त्यांना करायला लावतात. अशी ही गँग सक्रिय झालेली आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.